ज्याच्याजवळ 200 रुपये शेंबूड आहे देवाला चालला नाही, देवाला चालत नाही, भक्ताली जवळ करते, देव बाप आहे आणि साधू माय आहे. खटनट यावे दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा म्हणून साधून शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? ऐकत नाही म्हणून. नका करू संसार श्रमा, नका गुंतू. तुम्ही ऐकता ना साधूचं? चांगलं गाव आहे हो. नका गुंतू, संसार सोडून द्या, तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या, कैलास का राजा दम लगाने को आ जा. हो म्हणता संसार सोडणं सोपं आहे काय? हा, मी वारीत पायी असतो. आमच्याकडे सखाराम बाबा म्हणून महान तपस्वी संत झाले, मुक्ताबाईच्या दिंडीची चालक. मी त्यांच्या दिंडीत असतो. आमच्यासोबत म्हातारी लोक असतात, 70-70 वर्षाचे. मग आता 70 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आले, विसरा ना संसार. 3 दिवस चालली की चौथ्या दिवशी म्हातारीने फोन, जेवली? इमानदारी, खोटं नाही. बरेच म्हातारे मा फोन घेतात, बाबा फोन द्या, मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी मग कीर्तनात सांगतो. आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाने रिद्धी सिद्धी प्राप्त. संसार हा सुटत नाही आणि संसार सोडणं सोपं आहे. महात्म्यानेच करावं. आपल्या फक्त आपल्याच्याला नाही. मग मी सरळ सांगत असतो, संसार सोडूच नका, आनंदात संसार. आमचे बरेच बुवा लोक संसाराच्या नावानं बोलतात, पुरं कीर्तन काय ते संसारावरच करतात. संसार दुःख मूळ गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाठी कपोळ. माझं मत कसं आहे, हे मानण्याला बी अधिकारच पाहिजे. दुःख बांधवडी आहे हा, ठाऊकची आहे संसार. दुःखाचा फक्त म्हणल्यानं होईल, तो सुटते संसार. संसार मी सांगत असतो, आनंदात करा, मस्त दण. संसार ताकासारखा आहे, मग असू द्या.
ताक फेकून देतात का तुमच्याकडल्या बाया? ताक होते ना आई तुमच्याकडे, दही दूध ताक आहे ना, फेकून देता? कोणतीच बाई ताक नाही फेकत. माजोळ म्हशी आहेत, गायी आहेत, खरं बोलतो तुम्हाला. तुम्ही आलते बाबा दिसले असतील ना तुम्हाला. माझं 7-7, 8-8 ढोरं. मला आवड होत्या. कोरोनाच्या पासून बंद केलं, जरा कमी केलं, पण आमच्या घरी रवी लागते. ताक नाही फेकत. एकदा दूध भेटेल, ताक भेटत नाही. हा, ह्या बाया दूध डेअरीवर देतात नाही, आणि जेवढं ताक होईल तेवढं हल्याले पाजतात. इकडे काय म्हणतात? हल्यास ना रेडा काय म्हणतात तुम्ही सांगा बाबा, काय म्हणतात आई इकडे? हा, काय म्हणतात इकडे? रेडा म्हणतात. कोण आले? जेवढं ताक असते तेवढं कोणाला पाजतात? मग खोटं नाही बोललो. आणि रेडा जर ताक केला नाही तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ, बरफ, खडीसाखर, मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून त्या रेड्याने पाजतात. बाबा विनोदाचा भाग सोडा, पण मला सांगायचं काय ते ऐका. ताक आंबट आहे. ताक कसं आहे? आंबट आहे. पण मग आंबट ताकामध्ये काळं मीठ, बरफ, मसाला, खडीसाखर टाकल्यावर त्याचा काय झाला? मठ्ठा झाला. मग तुमचा माझा सगळीचा संसार ताकच आहे, बरोबर आहे. मग त्या टाका, दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका, आणि प्रेमरूपी बरफ त्या संसारात होता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय आनंदात संसार कर, आनंदात मस्त धन. सप्ताह चालू आहे गावात, घे पंगत, अन्नदान कर. नाही आपल्या मुलीच्या लग्नात याची काही उपकार नाही, ती होती म्हणून दिली. मुला मुलीच्या लग्नातल्या पंक्ता लोक वर्षभर सांगतात, अशी पंगत आहे, काही नाही केलं. कर्तव्य आहे. देवाच्या सप्ताहात पंगत दे. संतामुखी देता घास, कोटी यज्ञ होती त्यास. आनंदात संसार करा, संसार आनंदात करा, पण त्या संसारात राहून वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे. देवाचं भजन करा. आता इथे एक शब्द 2 वेळा वापरा. वासुदेव हरी हरी का वापरला? आमचे दादा सांगत असतात, एक शब्द 2 वेळा वापरला की द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. तरी वापरला मग काही कारण आहे. आदरार्थ द्विरुक्ती, पूर्णार्थ द्विरुक्ती, अभ्यासार्थ द्विरुक्ती, निश्चितार्थ द्विरुक्ती, प्रथम यथार्थ द्विरुक्ती, काही कारण आहे. कोणाचा जर आदर करणं असला तर एक शब्द 2 वेळा वापरा. आम्ही आलो, हे भाऊ होते, कधी 5-7 जण होते, हे दादा गाडीचे लोक, ते मागे आले होते कदम भाऊ, हे 5-7 जण आमच्या जवळ आले. कसा करतात आदर तुमच्याकडे? काय म्हणतात, कोणी आलं की या बस, राम राम नाही म्हणत, राम राम एक शब्द, या असं नाही, या 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 या. वासुदेव वासुदेव चक्षुर दद्यात मनोदद्यात वाचन दद्याच सुंदकाम अनुव्रजे दुपासित स्वयज्ञ पंचदक्षिण. कोणाचा जर आदर केला, चांगल्या नजरीनं पाहिलं, एक यज्ञ करायचं पुण्य. वाणीनं गोड बोलले, एक यज्ञ होते. मनानं चांगलं चिंतन केलं, बरे आले आपल्या इथं, एक यज्ञ करायचं पुण्य. आणि कोणी जर जायला लागलं, तुम्ही हात जोडून उभे राहिले, पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. हे थोडं. मग एक शब्द 2 वेळा वापराच लागतो. एक कारण. दुसरं कारण आहे, जर घाई असली की एक शब्द 2 वेळा वापरा. उदाहरण द्या, पती पत्नी गावात चालले, बुवा बस स्टँडवर, बाई घरी गाडी आली. कसा बोलवीन तो माणूस त्या बाईने? खरं बोला. बाई एका आवाजात येते काय? तुम्ही संन्याशी आहे का सगळे? त्या माऊल्या हसायला लागले तरी तुम्हाला समजलं नाही. बहिणी हो, राग नका येऊ, पण खरं बोललो ना. जर फाट्यावर तुम्ही बस आली आणि तुम्हाला घाई घाई बोलावं नाही, येईन एका आवाजात बाई,
तुम्ही जर केलं आहे ना गाडी जायला ये कधी येईल बाई आणि त्यातल्या त्यात बाई जर झांबली अशी तुम्हाला झांबली समजते का बाईचे 4 प्रकार आहेत नाही खोटं नाही सांगणार राग नका येऊ दे मी तुमची 4 सांगतो आणि आमच्या 8 शांततेत कीर्तन करतो मी 4 प्रकार आहेत बाईचे महाराज सांगत बाई कोणती असो एका आवाजात येत नाही एक वेळ म्हैस लवकर येईल नाही खोट आम्ही म्हशीवाले माणसं आहोत म्हशीने कधी 4 आवाज नाही त्याला चुकून कोणाजवळ म्हशी आहे कधी खरं सांगा इमानदारी मी स्वतः म्हशीचा आरोप करू मी कधी म्हशीच्या मागे नाही चाललो बाबाजी मागे नाही मी पुढे म्हशी मागे मी जिकडे जाईल तिकडे म्हशी खोटं नाही बोलणार आणि एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली मी कधीच गाडी घेऊन नाही गेलो कधीच नाही मी फक्त मागे पळतो हो लगेच मागे 7 म्हशी 7 एका आवाजात जमा होत एका आवाज 7 फक्त एकच येत नव्हती तुमच्या आलं लक्षात बऱ्या 4 प्रकारच्या थोडक्यात सांगतो पण शंकिनी डंकिनी हस्तिनी पद्मिनी शंकिनी शंकाखोर कपटीपणाच्या काही बाया मनामध्ये कपट असते संशय बरं तुम्हाला राग ना काही तुमच्याच असते असं नाही देवाच्याही बायकाईच्या मनातल्या गोष्टी सांगतो माझून काही राहिलं जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतले हा पंढरीच्या पांडुरंगावर रुक्माबाई रुसल्या भगवान महादेवावर सती मातेनं संशय घेतला म्हणून सतीची पार्वती झाली कथा सांगायला टाईम नाही मला लय वाजून राहिला टाईम कमी आहे डबल कधी सांगेल आम्ही विदर्भातले लोक आम्ही बोलतो तसं होते मी सांगून देतो तुम्हाला मी पुन्हा येईल